हे काहीतरी आपलं मॉरल पोलिसिंग. आणि मग पोलिसांनी मला हे काही मला तरी वैयक्तिक विचारतं, मला अजिबात पटत नाही. हे मरीन ड्राईव्हवर बसणाऱ्या पोरापोरींना 12 वाजले की काठ्या मारायच्या, त्या बांद्रा बँडस्टँडला बसलेल्या पोरींना. अहो 10 बायद्याच्या खोलीत राहणारे पोरं पोरी स्वतःच मन मोकळं करायला जर तिथे 2 वाजेस्तोवर बसले तर तुमच्या माझ्या बापाचं जातं काय? द्या ना त्यांना संरक्षण, नाही तर घरं मोठी करून द्या. अहो माणुसकीचा थोडा तर भाग बाळगा. काय बालिशपणा, 12 नंतर कुठल्याही पोरापोरींनी बसायचंच नाही. अरे काय तुम्हाला चांगली 5-5 बेडरूमचे तुमची घरं आहेत, त्या बिचाऱ्यांचे 1 बेडरूमचं पण घर नाही. मुंबईतल्या अनेक असे कुटुंब आहेत ज्यांचं घर 10 बाय 10च आहे, म्हणजे किचन बेडरूम आणि हॉल सगळे एकत्र असतं. 5-5, 10-10 जण घरात राहतात. शेवटी तेही माणसं आहेत, त्यांनाही भावना आहेत. कमीत कमी घरात काय चालू आहे हे बोलण्यासाठी तरी ते चौपाटीवर येऊन बसतात. आता हे सगळे मॉरल पोलिसिंग करून आपण काहीतरी सामाजिक सुधारक म्हणून पुढे चाललो आहोत असं जर कोणाला वाटत असेल तरी मला माहित नाही इतरांचं काय मत आहे. माझं स्पष्ट मत आहे की हे करू नका. जो प्रकल्प आहे त्याचं महाविकासाकडे त्याच्यात वन विभागाचीच चूक आहे. कोर्टात तुम्हालाच जायला पाहिजे होतं. ह्याच्यात पैसे कोणी घेतले, काय घेतले, कसे घेतले याच्याबद्दल मला काय माहित नाही. पण वन विभागाने केलेल्या मस्तीमुळे दुर्लक्ष केलं त्यांनी या केसमध्ये आणि ठाण्याला 2800 कोटी रुपयाला खड्ड्यात टाकलं. अर्थात 2800 कोटी रुपये, 2200 कोटी, 3000 कोटी आता महाराष्ट्राला काही वाटत नाही, महाराष्ट्राच्या जनतेलाही काही वाटत नाही. मी परत एकदा आठवण करून देतो की 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी बोफोर्सच्या खरेदीमध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला सांगितला आणि राजीव गांधींसारखा पंतप्रधान हा लोकसभेचा निवडणूक हरले. भ्रष्टाचाराचा मुद्दा केला विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिसनी. 65 कोटी या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3 वर्षात कमीत कमी 20,000 कोटी रुपयाचे घोटाळे बाहेर आले. अगदी सुप्रीम कोर्टाने एक 3,000 कोटीचा घोटाळा पकडून दिला. आम्हाला आता त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमची टक्केवारी 56% वरती निघून गेली आहे. खुदा भला करे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात वारंवार आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे. रविकांत तुपकर यांनी देखील आज विधान भवनाच्या बाहेर आंदोलन केलं. काही जे काय आपल्याला काय पडलं असं आहे की आम्हाला इतकी मेजॉरिटी मिळालेली आहे की आता तुम्ही आमच्यावर टीका जरी केली तर आम्ही बघून घेऊ असं नाही. म्हणजे मला कळतच नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो एक दुसऱ्याचा सन्मान करायला पाहिजे, जी प्रथा आणि परंपरा महाराष्ट्रात बाळगली आहे ती गेली कुठे? अहो शरद पवारांवरती गोपीनाथ मुंडेंनी काहीही पुरावा नसताना टीका केली. ही टीका त्यांनी संध्याकाळी 7 वाजता केली. रात्री 4 वाजता पवार साहेबांनी बैठक बोलवली पोलिसांची आणि त्यांच्या घरासमोरची सिक्युरिटी ही तिप्पट केली. तेही करू शकत होते, हे सिक्युरिटी काढून टाका रे. इतक्या मोठ्या मनाची माणसं. अहो टीका होणार ना. तुम्ही सत्ताधारी आहात, टीका करणं विरोधकांचं काम आहे. त्यांना समजून सांगणं, ती टीका मोठ्या मनाने स्वीकारणं हे तुमचं काम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सांस्कृतिक अधोगती होते असं माझं मत आहे. शेतकरी बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते असं तुमचं म्हणणं आहे? नाही, एवढ्या वर्ष घेतला जात होता पण आता म्हणजे काय बोलायचं. शेतकरी कर्जमाफी अद्यापपर्यंत झालेली नाहीये. होणारही नाही. सोडून द्या ना तो विषय, सोडून द्या. काय राहिलं प्रकल्प ज्याचं पेपरवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं, आता उद्घाटन झालंय, मात्र त्याचा खर्च चंद्रयान 3 पेक्षा 12 पट जास्त. ठीक आहे. आता खर्च काय, आता एक प्रोजेक्ट अनाऊन्स होतो 7,000चा आणि जातो 70,000वर. महाराष्ट्राच्या जनतेलाच भ्रष्टाचाराला ते राजमान्यता, लोकमान्यता देत आहेत. तिथे माझ्यासारखा आमदार बोंबलून काय करू शकतो?
सर हिंदी में जानना चाहते हैं कि जैसे चर्चाओं का बाजार गर्म है कि दोनों एनसीपी साथ आ सकती है। आप तो चर्चा करते रहिए, उसको गर्म करिए, उस पर चाय रखिए, चाय रख के आप पी लीजिए, हमको उससे कोई लेना देना नहीं। नाही, पण मर्जर रोहित होगा की नाही? पवार- मर्जर होगा की रोहित नाही? पवारांनी विरोध केला मैंने साफ लफ्जों में बताया कि ना तो हमको किसी पार्टी से कुछ लेना देना नहीं है, हम अकेले ही है, अकेले ही रहेंगे और अकेले ही लड़ेंगे। अगर हमारी चर्चा चालू है तो आप चर्चा करते रहिए, हमको ना उसका गम ना पछतावा। पवार साहब से मुलाकात की गडकरी साहब ने और बताया नहीं पार्टी में अपने, ना सुमित्रा पवार जी को बताया ना पार्थ पवार को अरे बताया। हमको क्या लेना देना है, कौन किससे क्या मिलता है? आप मुझसे मिलते हो, बताते हो क्या पत्रकारों को कि आज जाके जितेंद्र से मिल के पर आया? आपकी मीटिंग हुई है, उस मीटिंग में क्या एग्जैक्टली हुआ है? अरे कुछ नहीं हुआ यार, 2 चाय पिए, एकनाथ शिंदे साहब के जो प्यून थे, क्लार्क थे, उन्होंने 2 चाय पिलाई और क्या किया? 2 बिस्किट भी लाए थे खाने के लिए, वो भी खाए हमने।